नवीन वर्षाचा पहिला दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो। कोरेगाव भीमामध्ये विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी येत असतात। आपण या ठिकाणी पाहू शकतो विजय स्तंभाच्या परिसरातील ही गर्दी किंवा हा जनसमुदाय विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी जमलेला आहे। राज्याच्या कानकोपऱ्यातून आणि देशभरातून आंबेडकर अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि त्यांची मोठी रीघ लागल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकतो। हे जे आलेले आहेत नागरिक आपण त्यांच्याशी बोलूयात। बाबा कुठनं आलेले आहात तुम्ही? अकोला जिल्हा। दरवर्षी येता तुम्ही इकडे? काय तुमच्या भावना आहेत, कशासाठी इथे येतात? बाबासाहेबांच्या अभिवादन करण्यासाठी। आणखीनही आंबेडकर अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी। कुठून आलेला आहात तुम्ही? आम्ही जळगाववरून। दरवर्षी येते का इकडे? हो हो, प्रत्येक वर्षी येतो आम्ही। इथं कसं ज्या आमच्या पाचशे महारांना वंदन करण्यासाठी आम्ही इथं येतो प्रत्येक वर्षी। त्या शूरवीरांना वंदन करून आम्ही आमचं कार्य पार पाडून घरी जातो। त्यांना मानवंदना देण्यासाठी आम्ही येतो दर प्रत्येक वर्षी। तुम्ही एकटे आलात की लहान बाळाला घेऊन आले? कुटुंबातले इतरही लोक? कुटुंबातले ते माझी वाईफ पण आहे तिथं। हो, आम्ही दोघं, आमची फॅमिलीच आली। आपण पाहिलं अकोल्यावरून जळगाववरून राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत आहेत अभिवादन करण्यासाठी। आंबेडकरांच्या अनुयायी येत आहेत। कुठनं आलाय मावशी तुम्ही? बुलढाणा। दरवर्षी येता का? पहिल्या वर्षी चालू। पहिल्या वर्षी। आणि काय इथे येऊन काय करणार आहात आणि कशासाठी आलात? काय भावना आहे पायासाठी? बाबासाहेबांचं बुद्धीवर पायासाठी। तुम्ही काय सांगाल बाबा? तुम्ही दरवर्षी येता का आणि कुठनं आला? नाही, मी आता बुलढाणा जिल्ह्यातून आलोय। मी याच वर्षी आलेलो आहे। तर हे छान आहे, काय व्यवस्था वगैरे छान वाटते, व्यवस्थित आहे। आपण पाहिलं बुलढाणा, अकोला, जळगाव राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आंबेडकर अनुयायी या ठिकाणी विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत आणि दरवर्षी असाच उत्साह जल्लोष अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळतो। कॅमेरामन किरण कादळेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, कोरेगाव भीमा, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।